जय महाराष्ट्र. मी पूजा पुरकर. छोट्या पडद्यावरच्या मोठ्या घडामोडी मी घेऊन आले तुमच्या सर्वांच्या आवडत्या शो E3 मध्ये. आज आपल्या सर्वांचा लाडका खंडोबाचा वाढदिवस आहे, म्हणजे देवदत्त नागेचा. आणि याच निमित्ताने देवदत्तने घेतली ती म्हणजे गाडी, आणि ही बाईक आहे 14 लाख रुपयाची. आता याच्यावर माळसा किती खुश आहे आणि देवदत्त कशा रीते सेटवर सेलिब्रेट करतो याचा वाढदिवस, चला तर बघा त्याची खास झलक. जेजुरीत खंडोबाने त्याचा घोडा आणलेला आहे, तो हा असा लाल रंगाचा. आणि जनरली तो पण असंच, म्हणजे सगळ्यांच्या गाड्या असतात तसंच या घोड्यातही पेट्रोल भरलं जातं ते इथून. आणि इथून ती गाडी म्हणजे याचा घोडा सुरू होतो हे सुरू केल्यानंतर. आणि हे जे दोन मोठे दोनच पाय आहेत त्याचे, म्हणजे गाडीपेक्षाही मोठे आहेत. काल मी त्याला म्हणताना असं म्हटलं आहे की म्हणजे गाडी छोटी आणि टायर खूप मोठे दिसत आहेत. अशी ती एक छान गाडी आमच्या इथे आलेली आहे आणि ती त्याच्या बड्डेचं गिफ्ट आहे. बर्थडेच्या दिवशी पहिला मान कोणाला देणार बाईकवर फिरण्याचा? पहिला मान घेऊन झालेला आहे, कारण कालचीच गोष्ट होती. काल इथून तिथपर्यंत मला सुरभीला न्यायला लागलं, तिला बाईकवर बसायचं लागलं. मला तिला ती नाही म्हणत होती तरी पण मी न्यावं लागलंय. मी बहुतेक जबरदस्ती केली म्हणून त्याने नेलंय मला. नाही, इनफॅक्ट मी तिला म्हटलं चल मी ड्रॉप करतो असं वगैरे त्याच्यात. आणि मग म्हणून आम्ही आता बाईक आली त्यामुळे एकदम हिरोगिरी. येस कमॉन, मी तुला ड्रॉप वगैरे करतो. हिरोगिरी करायची आहे, बाकी राहिली आहे. आता ऑलरेडी एवढी हिरोगिरी झाली आहे. नाही पण बाईक आला एक वेगळा रुबाब असतो तसं. तो एक वेगळा असतोच, आहेच तो आहेच. नाही पण कसं माहिती, शेवटी आपल्या आनंदामध्ये आपल्या तो जेव्हा घोडा जेव्हा येतो आमच्यात, तेव्हा सुद्धा तो त्याच याच्यात असतो की रुबाब तो असतोच. त्यामुळे काही वाद नाही, बाईकमुळे अजूनच त्याच्यापेक्षा हा जास्त डबल होता त्याचा. तो असणारच, कारण ती स्वतःची त्याची हक्काची बाईक आहे. त्याचं कारण सुद्धा एक फार वेगळं आहे की जेव्हा मी माझी पहिली सिरियल करत होतो, रिझाईन केलं होतं आणि काय कारण लक्षात येत नव्हतं, पण फिनान्शियल क्रायसिस आला होता बराच. असं माहीत नाही का ते. मला सुद्धा क्वेश्चन मार्क होता की फिनान्शियल क्रायसिस, पैशाचा प्रॉब्लेम का मला आला. आणि त्या ह्याच्यामध्ये मी माझ्या मेहनतीने घेतलेली माझी पल्सर ती 14,000ला मला विकायला लागली होती, कारण मला शूटिंगला जायचं होतं आणि माझ्या हातात पैसा नव्हता. आणि ती पल्सर मी विकली आणि ते 14,000 रुपये घेऊन मी टेरेसवर आमच्या जाऊन मी खूप रडलो होतो, का आता माझ्या मेहनतीची माझी आवडती पल्सर मी विकली. तिचा नंबरसुद्धा अगदी लक्षात आहे, MH06V2999. आणि टेरेसवर खूप रडलो होतो मी, का तर मला माझी आवडती बाईक विकायला लागली होती त्या 14,000साठी. पण त्या 14,000कडे बघितलं आणि म्हटलं की ते 14,000 मला फार काही दिवस जातील. आणि आज ते त्याची प्रचिती आली मला एवढ्या वर्षांच्या मेहनतीने, कष्टाने. त्या 14,000चं रूपांतर 14 लाखाच्या गाडीमध्ये झालेलं आहे. खरंच त्या गाडीचे आशीर्वाद आहेत मला असं वाटतं. आणि एक आहे की या आनंदामध्ये आपल्याला नेहमी वाटतं की आपली फॅमिली आपल्याबरोबर असावी, आपले मित्रपरिवार, आपल्या जवळचे बेस्ट फ्रेंड्स जवळ असावेत. आणि सुरभी आहे ते काल होती मला रिसीव्ह करायला. मला खूप बरं वाटलं. काल जातो सुद्धा गिफ्ट काय देणार आहे हेच माझ्या मनात होतं की सुरभी मला गिफ्ट काय करणार आहे माझ्या आजच्या बर्थडेसाठी. तर मी तिला विचारतो, सुरभी मला गिफ्ट काय देणार आहेस? खरं तर हे गिफ्ट दिलेलं नाहीये हे, पण त्याला हे सांगायचं नाहीये. पण हे म्हाळसाने खंडोबाला दिलेलं गिफ्ट आहे. सुरभीचं गिफ्ट अजून यायचं आहे, ते आल्यानंतर तुम्हाला कळेलच. सुरभी तरी काय गिफ्ट करेल त्याला? असं सांगितलं तर कसं त्याला आत्ताच कळेल ते गिफ्ट. बानू देऊन टाक. एक मिनिट, मला जनरली गिफ्ट आठवत नाही काय द्यायचं आहे, तर मी विचारूनच देते. तर देव, तुला बानू गिफ्टमध्ये चालणार आहे का? मला तुझी फ्रेंडशिप ही सतत माझ्याबरोबर, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तर माझी बेस्ट फ्रेंड सतत राहो. सुरभी माझ्याबरोबर आहे, ते सतत राहो हेच मला हवं आहे, बाकी काही नको आहे. कारण आयुष्यामध्ये फार कमी लोक अशी असतात की आपली जी जीवाभावाची असतात, आपल्याला ती सतत एकत्र आपल्याला साथ देत असतात. आणि या इथे गेले 2 वर्ष सुरभीनी एवढी मला खूप चांगली साथ दिली आहे, जेणेकरूनच खंडेराय परिपूर्ण झाले. या देवदत्त नागे या इथे परिपूर्ण लोकांसमोर आला खंडेराय म्हणून. तर त्यामुळे मला असं वाटतं हीच माझ्यासाठी फार मोठी गिफ्ट आहे की तू सतत माझ्याबरोबर राहावीस. ही फ्रेंडशिप अशीच, ही दोस्ती तुटायची नाही अशाने. अजून मोठी काय गिफ्ट असणार, बरोबर की नाही? इथे जेव्हा घोडा चालतो तेव्हा खंडेराय म्हाळसे असे ते घोड्यावर असतातच सुद्धा. आणि तसंच काल खंडेराय आणि म्हाळसे ह्या गाडीवर सुद्धा लोकांनी बघितलंय. त्यामुळे आजही एक राऊंड होऊन जाऊ दे.
सुरभी लवकरच एक गाडी घेणार आहे आणि तिचा पहिला राऊंड मला देणार आहे. आणि ही अप्पा आहे, असं काही नाहीये. अप्पा नाहीये, ही ही अप्पा कालच आहे. मला सुरभी म्हणाली की तू घेतलीस आता मला सुद्धा घेऊशी वाटते. आणि सुरभी गाडी घेणार कारण ती या गाडीवर शिकणार आहे आणि अशीच नवीन गाडी घेणार आहे. पण मला माहिती आहे की त्याचा किती पहिला हट्ट केला की मला ही गाडी शिकायची म्हणून? खरं सांगायचं तर मी फार काही हट्ट केलेला नाहीये. कारण मी हे खरं आहे, मी अजिबात खोटं बोलत नाही, मला असत्य मान्य नाही. आणि मी खरं सांगते की एवढं असत्य बोलते. मीच्या सगळ्या सुना असं टिपिकल का मी खोटं बोलत नाही म्हणून. आणि खरंच नाही बोलत. त्यामुळे मी म्हणजे मी हट्ट अजिबात केलेला नाही आहे मला बाईक शिकायची आहे वगैरे. कारण मला हे माहिती आहे की तो आपोआप मला शिकवेल. झाला टोमणा आलेला आहे. त्याच्यामध्ये तेच चाललं. स्त्रियांसमोर पुरुषांना काही बोलता येत नाही, तेच आहे की त्यांनी गप्प बसावं आणि म्हणून सर्वार्थ साधनं असं असावं. कारण मला माहिती आहे ती मला बळाली आहे. पण ठीक आहे. पहिली गोष्ट तुला ही कॅरी करता येईल का? एवढी हेवी आहे. हो येईल ना, येईल. ही जी ट्रॅम्प मी पहिले त्या शोरूम मध्ये गेलो, काही बाईक्स बघितल्या पण मला त्या तेवढ्या पसंतीस मला पडल्या नाही. जेव्हा याने सांगितलं होतं मी बाईक घेतो तेव्हा मी पहिलं वाक्य हेच म्हटलं की मला पेलवेल अशी वेळ. त्यामुळे मग त्याने तशी ती आणली आहे मला. आणि तिथे मला मग याच्यापैकी एक दुसरं मॉडेल दिसलं जे व्हाईट कलरमध्ये होतं. मी त्यांना म्हटलं की मला रेड कलरमध्ये हवी. ते बोले हो रेड कलरमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे. मी लगेच त्या तिकडे बुक केली कारण रेड कलर, लाल कलर हा माझा फार आवडता कलर आहे. तुझी स्विफ्ट पण रेड कलरची आहे, 4 व्हीलर पण. होय, माझी स्विफ्ट, माझी XUV, डिओ, सायकल, माझी बुलेट सगळं जे ते लाल रंगामध्येच आहे. सुरभी फार हौसेने त्याला मला सुरभी लाल्या म्हणून म्हणते समथिंग. आणि लाल्या असं काही हे नाहीये. ते खरं तर त्याला मी चिडवण्यासाठी म्हणते लाल्या, कारण सगळंच लाल लाल आहे त्याच्याकडे. आणि मी कालच वाटतं मी त्याला हे म्हटलंय की आज तुझ्याजवळ काहीतरी नवीन रंग बघून छान वाटतंय मला. सगळं लाल हवं असतं त्याला, कंटिन्युअस सगळंच लाल. आता तुझी बॉर्डर तुझे ते मी म्हणतो हे बघा या माईकचा कलर सुद्धा लाल आहे. इवन आमचे जय महाराष्ट्राचा कॅमेरा मन जे आहेत मनोज, त्यांचा सुद्धा शर्टचा रंग लाल आहे. सुरभीच्या शेल्याचा रंग सुद्धा लाल आहे. आपल्या हार्टचा रंग सुद्धा लाल असतो. आपल्या हार्टचा रंग सुद्धा लाल असतो म्हणून लाल रंग आवडतो. पण एक सांगतो तुम्हाला, माझ्या लाल व्हॅलेंटाईन विल बी व्हेरी स्पेशल. ॲब्सोल्युटली आहे. मी खूप गाड्यांबद्दल क्रेझी आहे. माझ्या घोड्याबद्दल सुद्धा मी क्रेझी आहे. आता माझा विचार चालला आहे घोडा घ्यायचा. कारण आमच्या अलिबागच्या क्लायमेटला घोडे तसे आता साथ द्यायला लागले आहेत त्या ह्यानी. त्यामुळे त्या ब्रीडचा घोडा घेऊन त्या तिकडे नॉर्मल हॉर्स रायडिंग, निहारला मला हॉर्स रायडिंग शिकवायची आहे, घोडेस्वारी शिकवायची आहे. त्यामुळे ते फायदा होईल. आणि MH06 हे तर आहेच आमच्या रायगडचं पासिंग. 4860 हा माझा पेटंट नंबर आहे. तो मी प्रत्येक वेळी तोच नंबर वापरत असतो. आणि आमचे RTO इन्स्पेक्टर किंवा माझे RTO मित्र जे आहेत ते मला लिगली मला तो नंबर मिळवून देतात. त्यामुळे फार बरं पडतं. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. थँक्यू सो मच. प्रत्येकाला आपला वाढदिवस खूप महत्त्वाचा असतो. मला हा वाढदिवस तुमच्याबरोबर साजरा करायचा आहे. त्यामुळे हा सगळा खटाटोप आहे. येळकोट जय मल्हार. इथे घ्या छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.